नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे सुरेटा टीमच्या नवीन यूट्यूब चॅनलवर. लक्षात ठेवा, हे चॅनल नवीन आहे, याला शेअर, लाईक, सबस्क्राईब आवश्यक आहे. आपला एक लाईक, आपला एक शेअर आम्हाला नक्कीच मदत करेल, नवीन मोटिवेशन देईल. आपण जर सबस्क्राईब केलं तर आम्ही आपले आभारी आहोत. तर आजचा विषय आपला असा की आपल्याकडे अशा प्रकारे एक मशीन आहे, जो स्मार्ट कार्ड NCMC कार्ड MSRTC चे नवीन जे येणार आहे, याचा आपण अनबॉक्सिंगचा व्हिडिओ पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघणार आहेत. तर ही मशीन कशी आहे, यामध्ये काय काय ऑप्शन दिलेले आहेत, कशा प्रकारे चालू करायची, बॉक्समध्ये इन्क्लूड काय काय राहणार आहे, आणि याचं लॉग इन किंवा याचं मेलवर किंवा आपल्या याला वायफायने कसं जोडायचं, ही सगळी काही माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहेत. बॉक्समध्ये काय येणार आहे, कशा पद्धतीने अनबॉक्सिंग करायची किंवा कशा प्रकारे ही मशीन चालू करायची, याबद्दल पूर्ण व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब मोफत आहे, बिंदास करा. आपला एक सबस्क्राईब आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन देणार आहे. मधील काही काळामध्ये आपण नवीन व्हिडिओ बनवले नाही, पण इथून पुढे आपले व्हिडिओ कंटिन्यू येण्याचा किंवा कंटिन्यू अपलोड करण्याचा आमचा प्रयत्न राहील. तर चला, आपण या मशीनचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बनवायला सुरुवात करू आणि आपण बघायला सुरुवात करा. जर वेळ नसेल तर आत्ताच हा व्हिडिओ इथं थांबवा आणि सेव्ह करून ठेवा आणि नंतर वेळ काढून पूर्ण व्हिडिओ बघा. आपल्याला भरपूर काही शिकण्यासारखं यामधून मिळणार आहे. तर विसरू नका, लाईक करायचंय, शेअर करायचंय, सबस्क्राईब तर सोडायचंच नाही. ठीक आहे, तर चला व्हिडिओकडे वळू. तर आता सर्वात पहिले आपण बघणार आहेत की बॉक्स पॅकिंग कशी आहे. या प्रकारे आपल्याला बॉक्स आलेला आहे. यामध्ये आपल्याला बघायचं आहे की काय काय इन्क्लूड आहे, काय काय यामध्ये दिलेलं आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपण याला पॅकमधून बाहेर काढू. तर यामध्ये आपल्याला अशा प्रकारे एक बॅग आलेली आहे, याच्यावर नाव वगैरे प्रिंट आहे कंपनीचं. यामध्ये आपण बाकी एक साईडला ठेवून घेऊ. तर सगळ्यात आधी बॅग बघू की बॅगमध्ये आपल्याला कसं काय दिलेलं आहे आणि बॅगची क्वालिटी वगैरे बघून घेऊ. तर बॅग पण ठीकठाक दिसते, चेन वगैरे पण वर्किंग आहे. ठीक आहे, आता यामध्ये आपण मशीन वगैरे ठेवू शकतो, बाकी डायरी, पेन किंवा इतर काही साहित्य असेल किंवा थोडीफार कॅश वगैरेच्या हिशोबाने पण ही बॅग एकदा ठीक आहे. तर याचा बंद पण मोठा होतो आणि अशा प्रकारे बॅग आहे. तर व्हिडिओ लांब किंवा मोठा न करता फास्टमध्ये आपण बघणार आहेत. या प्रकारे बॅग आहे. त्याचमध्ये आपल्याला कंपनीकडून एक नावाचा पेन आणि एक किचन पण अवेलेबल झालेलं आहे. या प्रकारे बॅग आहे. आता यानंतर आपण बघणार आहेत पुढे काय आहे बॅगमध्ये. तर बॅगमध्ये आपल्याला यासारखे स्टिकर आलेले आहेत. स्टिकर 2 स्टिकर आहेत, असं नाव वगैरे येतं यामध्ये. दोन्ही सेमच आहेत, जास्त काही फरक नाहीये. सेम प्रिंटचे दोन्ही स्टिकर आहेत जे चिटकवता येतात. त्यानंतर बॅगमध्ये अच्छा एक डिजिटल बोर्ड पण आहे. या प्रकारे एक डिजिटल बोर्ड यामध्ये उपलब्ध आहे. 2x3चा असावा साईज मध्ये, 2 फूट बाय 3 फूटचा. त्यानंतर आपण बघणार आहेत पुढे अजून काय काय आहे बॅग मध्ये. तर बोर्ड साईडला ठेवू. त्यानंतर एक टी शर्ट पण आहे, कंपनीच्या नावाचा एक्सेल शेप मध्ये टी शर्ट आहे, तो पण आपण यामध्ये बघू. गुड. प्रिंटेड टी शर्ट पण दिलेला आहे यांनी कंपनीच्या नावाचा. ऑपरेटर किंवा आपण स्वतःही यूज करू शकतात साईज साठी. आणि आपण त्यांनी ज्यावेळेस फोन करतात त्यावेळेस आपण साईज सांगितली की त्यानुसार ते साईज पण अवेलेबल करून देतात. तर आता हे सगळं काही झालं, बाकी ऍक्सेसरीज. आता महत्वाचं हा बॉक्स. या बॉक्समध्ये आपल्याला मशीन आलेली आहे. मशीन कशी आहे, काय, हे आपण या व्हिडिओमध्ये बघायचे. आपल्याला महत्वाचा तर तोच आहे विषय. तर सगळ्यात पहिले आपण बॉक्स ओपन करू. या प्रकारे सपोर्टिंग स्पंज दिलेला आहे. मशीन या प्रकारे दिसते. आता मशीन सोबत अजून काय काय आहे ते आपण यामध्ये बघणार आहेत.
तर मशीन सोबत एक पेपर रोल आलेला आहे, जो प्रिंटेबल आहे, थर्मल पेपर, एक चार्जर आहे मशीनचा, चार्जर केबल पण आहे आणि त्याचं एक युजर मॅन्युअल आहे की यामध्ये काय आहे, कसं आहे, किती आहे. तर याबद्दलची माहिती यामध्ये प्रिंटेड आहे. रोल पण आपण सोबत ठेवू. तर आता सगळ्यात महत्वाचं, मशीन या प्रकारे दिसते. तर मशीन चालू करण्याच्या आधी मशीन बद्दल थोडीशी बेसिक माहिती सांगतो. पुढे टच स्क्रीन पॅनल आहे, इथे पेपर रोल बसतो. पॉस मशीन जे वापरतात त्यांना ऑलरेडी या मशीन बद्दल भरपूर काही माहिती आहे. इथे फ्लॅश लाईट पण दिलेली आहे आणि कॅमेरा पण अवेलेबल आहे. ज्यांना काढण्यासाठी फोटो वगैरे काढायची गरज पडत असेल तर त्यांच्यासाठी इथे हा ऑप्शन अवेलेबल आहे. पुढच्या बाजूला पण मे बी सेन्सर किंवा कॅमेरा इथं दिलेला आहे. तर आता याच्यामध्ये स्वाईपसाठी एक जागा दिलेली, या साईडला स्वाईप करता येतं आणि इथे टॅपेबल जागा आहे, जी टॅप करण्यासाठी वापरतो आपण, ती इथं दिलेली. तर आता याच्यामध्ये आपण काय करणार, सगळ्यात पहिले इथे सी टाईप USB पोर्ट दिलेला आहे. याच्यामधून आपण मंत्रा मशीन किंवा इतर काही जे जोडायचं असेल तर ते इथं जोडता येतं. इथे चार्जिंग सॉकेट आहे आणि इथे ऑन ऑफचं स्विच आहे. जास्त क्लिष्ट नाही, जास्त कठीण नाही, एकदम सोपं दिलेलं. त्यानंतर बॅटरी पॅनल जर काढायचा असेल तर त्यासाठी इथे ऑप्शन दिलेला आहे, लॉक काढा. त्यानंतर खालच्या बाजूला इथे जागा आहे. अशा प्रकारे बॅक पॅनल बाजूला येत आहे. त्यानंतर इथे बॅटरी आहे. बॅटरी काढताना थोडी काळजी घेऊन बॅटरी काढावी. अशा प्रकारे बॅटरी पण आहे याच्यामध्ये. बॅटरी भरपूर काही यावर लिहिलेलं आहे, 7.6 वोल्ट, 8.7 वोल्ट आणि 3160 mAh ची बॅटरी आहे. म्हणजे साधारण एक 6 ते 7 तास सपोर्ट करेल. त्यानंतर आपल्याला याला चार्जिंग करावं लागेल. चार्जर आणि बाकी डिटेल तर तुम्हाला यामध्ये दाखवली. बॅटरी आहे तशी लावता येते आणि आपल्याला पाहिजे असेल तर काढता पण येते. मल्टिपल बॅटरी सुद्धा आपण याच्यासोबत कॅरी करू शकतो. बॅग मोठी आहे. यामध्ये आपल्याला इथं जर बघितलं आपण तर स्लॉट दिलेले आहेत, सिम कार्डचे 3 आणि एक मेमरी कार्डचं. तर यात मुळात 3 सिम कार्डचं स्लॉट नाही आहेत, 2 सिम कार्डचे स्लॉट असे जे सिम बसतात आणि एक सॅम आहे. बहुतेक इतर काही कंट्रीमध्ये किंवा आपल्या इथंही असे काही ऑप्शन असतील की सिम आणि सॅम असे 2 आणि पी सॅम म्हणून पण आहे. 2 सिम 2 सॅम आणि एक मायक्रो कार्डचा ऑप्शन यामध्ये दिलेला आहे. आपण बघू शकता की या प्रकारे इंटरनल आहे. बॅटरीचे हे सॉकेट, अशा बॅटरी इथं बसते. हे झालं. त्यानंतर आपण पॅनल अशा प्रकारे बसवायचे. बसल्यानंतर इथे लॉक बटन आहे. हे लॉक बटन अशा प्रकारे काम करतं. चार्जिंगची पिन इथे जाणार. इथे सपोर्टिंग डिव्हाइसेस जर आपल्याला सी पिन वरनं लावायचे असतील तर ते. त्यानंतर इथे कार्डसाठी स्लॉट दिलेला आहे. ज्या कार्डला लॉजिक कार्ड असतंय किंवा एक सिम कार्ड सारखं असतंय ते कार्ड इथं बसतं. ब्लॅक पट्टीवाला स्क्रॅच इथं होतो. वायफाय वाला, म्हणजे तिन्ही ऑप्शन कार्डचे यामध्ये काम करतात. तर चला फटाफट मध्ये आपण याला चालू करू आणि वायफाय कनेक्ट करू. तर हे बटन आपल्याला 3 सेकंद दाबून धरायचं आहे. या प्रकारे डिस्प्ले चालू होतो. मशीन चालू व्हायला सुरुवात झालेली आहे. तर हा भाग थोडासा आपण फास्ट करू. मशीन चालू झाली की पुढे कंटिन्यू करू. आता मशीन आपली जी आहे ती सुरू झालेली आहे. बेसिक इंटरफेस आहे. 3 ऍप वरच्या बाजूला दिसत आहेत. याच्यामध्ये ज्या वेळेस आपल्याला आता पुढे सेटिंग कशी असणार आहे, काय असणार आहे, याला एक तर सिम कार्ड टाकायचं, नेट इनेबल असणार किंवा याला वायफाय सोबत जोडायचं. वायफाय जोडण्यासाठी आपल्याला फक्त मोबाईलच्या स्क्रीन सारखं वरून स्क्रोल करायचंय. इथे नेटचा ऑप्शन आहे. मग आपल्याला इथे नेटच्या ऑप्शनसाठी क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर अवेलेबल वायफाय इथे दिसतात. आता आपण एक वायफायला इथे कनेक्ट करू. सगळ्यात पहिलं काम हेच करायचं आहे आपल्याला ज्या वेळेस आपण मशीन सुरू करणार आहे. या प्रकारे आपले वायफाय कनेक्ट होणार. वायफाय कनेक्ट झाल्यानंतर पुढची प्रोसेस अशी असणार आहे की आपल्याला याला हे बटन दाबून, जसं मोबाईलमध्ये आपण ऍप बंद करतो त्या प्रकारे आपण याला बंद केलं. बंद केल्यानंतर ऍप स्टोअर म्हणून एक ऑप्शन आहे. इथे ऍप स्टोअर ओपन करायचं. आता या प्रकारे ऍप स्टोअर ओपन झालं. ऍप स्टोअर ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे काही पर्टिक्युलर ऍप दिसतात. जर दिसत नसतील तर इथे आपल्याला सर्च करायचं आहे ऍप स्टोअर मध्ये. इथल्या बाजूला सर्चचा ऑप्शन आहे. इथे आपल्याला सर्च करायचं आहे MSRTC.
IRTC आणि सर्च करायचं. सर्च केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक ऍप दिसेल. हे ऑफिशियल ऍप आहे, बघून घ्या. या प्रकारे ऍप दिसेल. याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे डाउनलोड. त्यानंतर डाउनलोडिंगची प्रोसेस सुरू होते. वायफाय जर फास्ट असेल, नेट जर फास्ट असेल तर हे विदिन अ सेकंड आपलं डाउनलोड होऊन जातं. हे 2 महत्वाचे ऍप आहेत जे आपल्याला इन्स्टॉल करायचे आहेत. आता हे आपलं इन्स्टॉलिंग आणि इन्स्टॉल या प्रकारे इन्स्टॉल झालं. त्यानंतर आपल्याला सेकंड टाइम मध्ये सर्च करायचं आहे RD म्हणून. आता जे लोक ऑनलाईन बिझनेस मध्ये आहात त्यांना RD चा अर्थ कळतो. रजिस्टर्ड डिव्हाइस RD. पुन्हा MSRTC चा लोगो दिसला. इथेही आपल्याला क्लिक करायचं आहे डाउनलोडला. थर्ड पार्टी ऍप इन्स्टॉल होत नाहीत किंवा थर्ड पार्टी ऍप यामध्ये येतच नाहीत, म्हणून जास्त काही टेन्शन घेण्यासारखं नाही. झटपट डाउनलोड होणार, सुरू होणार आणि या पुढचं आपण बघणार आहेत की काय येणार. आता हे इन्स्टॉलिंग म्हणून आलं, त्यानंतर ओपन म्हणून आलं. तर ओपन केल्यानंतर ज्या लोकांना मंत्र डिव्हाइस माहिती आहे त्या मध्ये इन्स्टॉलेशन झाल्यानंतर ज्या प्रकारे 12700, अरे वा, आवाज सुंदर आला याचा. आता ह्या प्रकारे आपल्याला हे दाखवत आहे की कशा प्रकारे आपलं डिव्हाइस काम करणार आहे. फिंगर टेस्ट, कॅप्चर टेस्ट वगैरे आपण यामध्ये करून बघू शकतो. प्लस आपला डिव्हाइस एक जोडायचा आहे ते आपण पुढे बघणार आहेत की डिव्हाइस कसं जोडायचं. तर हे झालं आपलं बेसिक ऑप्शन. आता ह्यांना आपण बंद करू. आता बघा इथं 4 ऑप्शन झाले. पहिले 3 होते, आता 4 ऑप्शन झाले. आता यातून आपण MSRTC NSDL असं दाखवणार. यात जर तुमच्याकडे युजर आयडी पासवर्ड असेल कंपनीने दिलेला तर इथं रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकायचा. फर्स्ट टाइम युजर 1 2 3 4 5 6 हा पासवर्ड आहे, त्यानंतर चेंज करायचा. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आता इथून पुढची प्रोसेस असेल तर आपल्याला इथं मोबाईल नंबर, पासवर्ड टाकायचा. पासवर्ड त्यानंतर आपल्याला रिसेट करून घ्यायचा आणि पाहिजे तो पासवर्ड आपण इथं सेट करायचा. तर इथपर्यंत आपण बघितलं की व्हिडिओमध्ये मशीन कशी आहे, कशा प्रकारे काम करते, कशी याला चार्जिंगची जागा आहे किंवा सी पॅनलची, सी पिनची, ऑन ऑफचं बटन. प्लस आता या पुढचं जर आपण बघणार आहे तर इथपर्यंत आपल्याला कळलं असेल. तर आता आपण याला ऍप मध्ये जाऊन याला बंद करू. पुढची प्रोसेस आपण बघणार आहोत की याच्यामध्ये हे लावायचं. जर तुमच्याकडे पॉस मशीन असेल तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की हे लावायचं कसं. तर इथं या प्रकारे यामध्ये रोल टाकायचा आहे आपल्याला. पेपर रोल असतो तो थोडासा असा बाहेर घ्यायचा. इथे याला लॉक करायचं आणि याला ज्यावेळेस तुम्ही टिअर करणार तर या प्रकारे हे बाजूला निघतं आणि प्रिंट दिल्यानंतर ऑटोमॅटिक प्रिंट होत बाहेर येत राहतं. म्हणून आपल्याला याला वापरायला जास्त काही कठीण जाणार नाही, सोपं आहे. आणि ते ऍप नसेल तर ऍप इन्स्टॉल करून घ्या आणि तुमचा रजिस्टर्ड नंबर टाकून, पासवर्ड टाकून, जर आपल्याकडे युजर आयडी पासवर्ड असेल तर नक्कीच लॉग इन करा, वापरा. लवकरात लवकर सुरू करा. आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नोकरी मदत केंद्र सुरू करायची इच्छा असेल तर center.cureta.com खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. या बाजूला आपल्याला सबस्क्राईबचं बटन दिसतंय, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.